रेकॉर्डिंग ऑन करून. बुक हे तुमच्यासाठी मोर एक्सलन्स प्रॅक्टिस जर करायची असेल डेली, ओ ताई सोडून द्या ना ते सोनवणे ताई, ते बुक मी अजिबात काही बोललो नाही त्या बुक बद्दल की हे पान ओपन करा म्हणून. तुम्ही मी जे सांगतोय ना त्याच्या, नाही तर नोटबुक आहे. हा मग ते बाजूला ठेवून द्या बुक, इकडे लक्ष द्या मी काय सांगतोय ते. कारण मी जे सांगतोय ना ते फार इम्पॉर्टंट आहे. आता खूप दिवसानंतर भेटलो ना, तर मला जे बोलायचं ना ते बोलून घेऊ द्या. मला चेक करून घेऊ द्या की तुम्ही काय मेहनत केलेली मागच्या आठवड्याभरात. मी रोजच्या रोज मी रिझल्ट पण बघत होतो, चेक पण करत होतो. त्याच्यानंतर 3 दिवसापासून आपण एक ॲपची लिंक दिली होती. कोणी 50 पेपर सोडवले मला सांगा. त्यांनी हात वरती करा. 50 मला अपेक्षित होते. हं. एक ताईने सोडवले, नंदाताई. परत हात वर. नंदाताई खरंच प्रामाणिकपणे सोडवले? मी चेक करणार लगेच जाऊन. हां? लवकर माईक ऑन करा. काहीतरी ऑन करा, बोला. बाकीच्या ताईंना तुमची प्रेरणा मिळेल. त्यांना पण हेवा वाटेल. त्यांच्या पण अंगात आलं पाहिजे. त्यांना पण वाटलं पाहिजे की मला एक्सपर्ट बनायचंय. नंदाताई माईक हा ऑन. सर. सर हा 50 क्वेश्चन असे मी जी लिंक पाठवली त्याच्यामध्ये स्टुडंट पेपर जे आहेत ते मी सोडवले, टीचर पेपर पण सोडवले. 5-5, 10 सोडवले. 50-50 असे 10 वेळा सोडवले. हॅलो सर. कुठलं म्हणतायत? थांबा, थांबा. मीच कन्फ्यूज जी लिंक पाठवली झालो. होती ना. हां. लिंक पाठवली होती. तिथं अनलिमिटेड हा. पेपर आहेत असं सांगितलं होतं मी तुम्हाला. स्टुडंट म्हणून तुम्हाला लॉग इन करायचं स्वतःला. हो 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 हो, हा हा, हो, ते सुरुवातीला दिसत नव्हते ना. हां. सबमिट होत नव्हतं ते. बरोबर तुम्ही बोललात, ते बॅक आल्यानंतर ते होत नाही. हं. एकदा लॉग इन झालं की नंतर बॅक नाही यायचंय. बॅक परत लॉग इन करून मग व्ह्यू रिझल्ट बघायचंय. ओके. बघायचं आहे. तसंच केलं मी. तेच सोडवले मी 10. 10 10 पेपर हा, सोडवले. एकात 50 होते. हा, मला 50 होते 50 क्वेश्चन. पाहिजे होते. 50 50 नाही पेपर. 50. 50 पेपर. नाही, 50 नाही सोडवले आपल्याकडे सर. 4 दिवस होते ना. 4 दिवस हो. होते. एका दिवसाला 10 पेपर. असं एक हे बघा, मोर एक्सलन्स बनायचं असेल ना, मोठं टार्गेट असलं पाहिजे. ओके सर. हां, माउंट एव्हरेस्ट चढायचंय, तर छोटे-मोठे डोंगर, पर्वती, पुण्याचे, ओके सर. मुंबईचे छोटे-मोठे डोंगर, किल्ले आपण सहज चढणार आणि उतरणार. तर माउंट एव्हरेस्टचं टार्गेट घेतलं पाहिजे. मुद्दाम सांगतोय. प्लीज एव्हरीवन माईक बंद ठेवा. सो ती लिंक अनलिमिटेड पेपर आहे तिथं. तुम्ही तिथं 6 महिने तुम्हाला एक्सेस आहे. परत एकदा सांगतो. 6 महिने एक्सेसमध्ये आता तुम्हाला लेव्हल 3, कारण आपल्याला उद्या फायनल एक्झाम घ्यायची आहे. का मी 50 सांगतोय? मी मुद्दाम मोठं टार्गेट सांगितलं, पण म्हणून त्या निमित्ताने नंदाताईंनी 10 तरी सोडवले. आता 10 तरी कोणी सोडवले? अजून दुसऱ्या ताई सांगतील का? 50 जाऊ द्या. 10 तरी सोडवले का कोणी? ठीक आहे. प्रियंका ताईंचे मला दिसत होते. त्यानंतर सोनवणे, अनन्याताईंचे मी बघितले नाही, पण मला प्रियंका ताईंनी स्क्रीनशॉट पाठवला होता त्यांचा रिझल्टचा. जर या तिघं ताईंनी 10 सोडवले, तर बाकीच्या सर्व ताईंना मी नाव प्रत्येकाला नाही घेणार. पण कमीत कमी आपण सोडवायला पाहिजे होते सर्वांनी. थोडे म्हणजे प्रयत्न करायला पाहिजे होता पॉझिटिव्ह, बाकी काही नाही. तर ठीक आहे. इट्स वन ऑफ द आतापर्यंत पहिल्यांदा झालं, की पहिल्या बॅचला मी विद्यार्थी म्हणून मला तुम्हाला ते ॲप दिलं आणि त्या ॲपमध्ये मी एक विनंती रोज टाकत होतो, की मला फीडबॅक द्या. कारण हे ॲपसाठी आपण आत्तापर्यंत ₹60,000 दिले आणि आता ₹40,000 आपल्याला द्यायचे आहेत. म्हणजे साधारण ₹1,00,000 आपण पे केलेले आहेत सॉफ्टवेअर इंजिनिअरला. तो पण ओळखीचा आहे म्हणून. मागच्या वर्षी या ॲपचं 6 महिन्यांचं रेंट आपण फक्त ₹90,000 दिलं होतं. आधीच्या कोणी ताई असतील तर त्यांना माहिती असेल. आता कोण मला माहिती नाही इथं ताई आहेत. फक्त एक रुपाली मॅडम आणि साक्षी कदम ताई आहेत. अरुणा कुरूप ताई त्यांना माहिती की नाही. मागच्या वर्षी हे ॲप आपण कॉम्पिटिशनसाठी रेंटने घेतलं होतं. त्यांना आपण ₹90,000 पे केले. तरी पण, तरी पण ते मला अजून माझ्या माझ्या मागे लागले, की त्यांना अजून ₹50,000 पाहिजे. परत एकदा सांगतो. कारण आपण स्टेट आणि नॅशनल त्याच्यावर घेतली होती. मी त्यांना हात जोडले, "बाबा माझ्याकडे पैसे नाहीयेत." म्हणून त्याच्यानंतर आपण स्वतःहून ॲप आपलं इनबिल्ड व्हावं, आपलं स्वतःचं ॲप व्हावं. म्हणून गेल्या फेब्रुवारीपासून म्हणजे एप्रिलपासून आपण कामाला लागलो होतो. सॉफ्टवेअरबरोबर खूप सारे रिवाईज झाले. नवीन लोकं होते, त्यांनी केलं बिचाऱ्यांनी काम. तर मला प्रामाणिकपणे आजचा दिवस काय माहिती आहे का, मला ते सॉफ्टवेअर उद्यापासून मला आपल्या जेवढ्या 200-250 टीचर ॲक्टिव्ह आहेत, त्यांचे पासवर्ड बनवून मला स्टुडंटच्या हातात द्यायचंय. आणि म्हणून मी पहिल्यांदा टीचरला आपलं स्वतःचं सॉफ्टवेअर मी तुमच्या ताब्यात दिलं होतं. म्हणून मला 50-50 पेपरचा फीडबॅक तुमच्याकडनं पाहिजे होता, की "अरे बाबा, मी सोडवलं.
मला काय वाटतंय, इट इज अ राईट, इट इज अ गुड किंवा बॅड किंवा समथिंग. जसं नंदताईंनी एक सांगितलं होतं की माझा पेपर सबमिट होत नाही. मला डाऊट होता. आम्ही ते ट्रायल करून बघितली होती. तर मी त्यांना त्याचं उत्तर दिलं. त्याच्यानंतर त्यांचं ओके व्हायला लागलं. खूप सारे त्यांचे कन्फ्युजन होते. ते पुन्हा परत तसाच प्रकार करत होते खूप वेळा. त्यांचं मला लक्षात आलं ना, असा प्रॉब्लेम तुमच्या खूप साऱ्या स्टुडंट्सला येणार आहे, मला माहिती आहे. कारण ते मुलं काहीतरी शॉर्टकट करायचा प्रयत्न करतात. पूर्ण लॉग आउट करून लॉग ऑफ करणं, पुन्हा परत नवीन पेपर सोडवणं. तर मला प्रामाणिकपणे ना, दोघं तिघं ताईंचा मला फीडबॅक पाहिजे. कारण मला आहे ना ते, उद्या तर तुमची मी फायनल एक्झाम घेणार आहे. पण मला त्याचा फीडबॅक पाहिजे. जर तुम्ही खरोखर वापरला. इट्स गुड, इट्स समथिंग इज इम्प्रुव्हमेंट नीड. काय येस या नो लवकर शॉर्टकटमध्ये सांगा मला. दोघं तिघं जण आणि आपण रिव्हिजनकडे जाऊ. प्लीज. कोणी केलंय प्रॅक्टिस त्याच्यावर? प्रामाणिकपणे एक दोन जण मला जे असेल ते ऑब्झर्वेशन सांगा प्रामाणिकपणे. सांगा सर प्रियंका. तसं तर ठीक आहे, पण जेव्हा आपण रिझल्ट बघतो ना, ते परत साइन करायला लागतं आणि नंतर डबल तुमचे रिझल्ट बघायला लागतात. ठीक आहे म्हणजे नाही. एक तर जे आहे ना ठीक नाही. ठीक म्हणजे काय माहिती का? जाऊ द्या ना, तुम्ही काहीतरी दिलेत ना हा. कोणाला तरी 1,00,000 रुपये. नाही काहीतरी नाही. दिलंय तुम्ही टाइमपास म्हणून, म्हणून ठीक आहे. असं नाही. एक तर येस किंवा नो, नाही तर काय बेटर, काय इम्प्रूव्हमेंट करण्याची गरज आहे, सब्जेक्टिव्ह बोला. असं ऑब्जेक्टिव्ह नाही. ठीक आहे ना, जाऊ द्या. दिलंय ना तुम्ही म्हणून वापरून बघितलं. असं नाही. असं नाही. जर जे काय असेल ते सब्जेक्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह बोला. समजा प्लीज सब्जेक्टिव्ह. हां, प्रियंका ताई ते प्लीज. हं, तर ते ऍप खूप छान आहे, मला आवडलं. पण मग जे आपल्या मिस्टेक होतात ना, हं. त्या फक्त दिसायला हव्या होत्या त्याच्यामध्ये. म्हणजे जे आपले सम्स चुकतात त्याच्यामध्ये, तर मग ते कुठे कुठे चुकतात हे दिसायला हवं होतं बाकी काही. बरं. म्हणजे दिसल्यानंतर आपल्याला काय माहिती ना, आपल्याला आतापर्यंत सवय झालेली आहे, की मला जे चुकलं ते मला दिसलं पाहिजे, म्हणजे मला ते करेक्ट करून घेता येतं. अजिबात नाही. पण त्याच्यावर देअर प्रॅक्टिस इज अ करू शकतो देअर ते. इज अ प्लस सांगतो. देअर इज अ टू फॅक्टर इज देअर. मी मेसेज टाकला होता ग्रुपमध्ये. टू फॅक्टर इज देअर इन अबॅकस. ॲक्युरेशन इज स्पीड. चुकीला माफी नाही. परत एकदा सांगतो. जो करो, राईट करो और फास्ट करो. तुम्ही हा जो पेपर तुम्ही सोडवतायत ना ताईंनो, हा मुलांनी 2.5 मिनिटं आणि 3 मिनिट सोडवलेला पेपर आहे. तुम्ही जे आता तुम्ही म्हणतायत ना लेव्हल 3चा, नॅशनल आणि स्टेटमध्ये आम्ही परेशान होतो, की मुलं 2.5 मिनिटात जमा होतो. कोणी दुसऱ्या सिनियर ताई असतील तर त्या सांगतील तुम्हाला. मनीषाताई तांबे आहेत. मनीषाताई माईक ऑन करा. कॅमेरा सांगा आणि या ताईंना सांगा, की मुलं किती मिनिटात पेपर सोडवतात हा पेपर. हां. हो सर. किती मिनिटात सोडवतात? 3 मिनिटात पूर्ण होतो पेपर. हां, 75 प्रश्न असतात हां. 75 प्रश्न आणि सांगतायत ते उलट. सोडवतात. कॉम्पिटिशनला 75 प्रश्न असतात किंवा हेच 50 प्रश्न आहे ना, 3, 3.5, 2.5 मिनिटात मुलं जमा करतात. आणि तिथे आहे ना, म्हणून विनर जे असतात पहिल्या नंबरचे ते 100 आउट ऑफ 100 वाले असतात. 99 वाले किंवा 98 वाले सेकंड नंबरला जातात. 96 ला थर्ड नंबरला जातात आणि 96 नंतरच्या स्कोरवाल्यांना फक्त आपण मेडल आणि सर्टिफिकेट देऊन म्हणतो जा घरी. कारण त्याच्यातून जर आपले 3,000 मुलं असं कॉम्पिटिशन देत असतील तर 600 मुलं आपले 100, 98 आणि 96 वालेच असतात. म्हणून तुम्हाला एकदा सांगतो मी. म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं की 50 पेपर का तुम्हाला करायचे आहेत. लक्षात येते तुम्हाला? तुम्हाला जर एक्सपर्टीज बनायचं असेल, हे बघा, हे उद्यापासून अ, विद्यार्थ्यांच्या ताब्यात जाईल. मला प्रामाणिकपणे की इच्छा होती, की तुम्ही याच्यातून काय ऑब्झर्वेटिव्ह आहे. जसं प्रियंका ताईंनी सांगितलं, अजून काहीतरी सांगितलं त्यांनी, की इट्स गुड थिंग पण समथिंग उत्तरं दिसत नाही. काहीच गरज नाही. कॉन्फिडन्सली पेपर सॉल्व्ह करा. एकदा बाण सुटला, की सुटला. नो एक्सक्युजेस. कारण तुम्हाला कॉम्पिटिशनला चेक करायलाच वेळ नाहीये. जर तुम्ही 2 मिनिटं लेट झाला, तर पूर्ण कोणीतरी पुढे जाणार आहे. म्हणजे काय आहे, कितीतरी टायमिंगमध्ये सेकंदाचा फरक पडतो आणि कितीतरी तुमचा नंबर मागे जातो. लक्षात आलं तुम्हाला? टक, 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 टक मुलांचा असा हात चालतो आणि फटाफट, 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 फटाफट स्पीडली सबमिट करत असतात. स्पीड अँड ॲक्युरेसी बोथ आर रिक्वायर्ड. आणि बोथ आर द पीपल, म्हणजे स्टुडंट आर प्रूव्ह दे हॅव द टॅलेंट अँड दे हॅव द स्पीड. दोघं टॅलेंट मुलांनी प्रूव्ह केलेलं आहे. नो डाऊट. तरी पण अजून एक अजून याच्यामध्ये एक आहे, की जेव्हा सबमिट करतो आपण, पेपर सबमिट करतो, तेव्हा सबमिट केल्यानंतर पुन्हा परत स्टुडंट लॉग इन. आता तुम्ही टीचर असाल तर तुम्हाला तुमचा स्टुडंटचा परफॉर्मन्स दिसेल. तुम्हाला सर्व मुलांना ॲड स्टुडंट म्हणून तुम्हाला जेव्हा तुमची मुलं रजिस्टर होतील,
तर तिथं टोटल प्रोफाईल तुम्हाला टाकायचं. मुलाचा आधार नंबर आहे, कास्ट आहे, त्याच्यानंतर त्याचा नेम आहे, त्याचा तुम्हाला ईमेल आयडी बनवावा लागेल. ईमेल आयडी कसा बनवला पाहिजे? जगतानी मी फॉर एक्झाम्पल सांगतो. तुमचं 328 आहे, तर तुम्ही 328 ओम, समजा ओम नावाचा मुलगा असेल, 328 ओम L0 ज्युनियर किंवा L0 सिनियर किंवा L1, म्हणजेच त्याला लक्षात राहील की माझ्या टीचरचा कोड 328 आहे, माझं नाव ओम आहे आणि मी लेवल 0ला आहे. मग आता तुमच्याकडे समजा डबल ओम आले, 2 ओम झाले, तर तुम्ही एकाला ओम 1, दुसऱ्याला ओम 2 असं करू शकता. लक्षात आलं? असं @gmail.com. जो मुलाचा तुम्ही टाईप कराल तोच त्याला मेल आय डी फॉरवर्ड करून त्याला मेसेज फॉरवर्ड करायचा की ही लिंक, हा तुझा लॉग इन आय डी, हा तुझा पासवर्ड. मग मुलाने जर पासवर्ड बदलवला, जसं तुम्ही पण तुमचा पासवर्ड बदलू शकतात. मी तुम्हाला सांगितलं होतं ॲज अ स्टुडंट म्हणून तुम्ही तुमचा पासवर्ड बदलू शकतात. पण बदलल्यानंतर तो लक्षात तुम्हाला ठेवावा लागेल. कोणी बदलून बघितला का? कोणी केला का तो उद्योग? नाही केला. बघा, मी लिहिलं होतं, करून बघा. तर करून बघायला पाहिजे होतं ना. आगाऊपणा करून बघायला पाहिजे होता. आगाऊपणाने काहीतरी चूक झाली असती म्हणजे मला लर्निंग झालं असतं की असं होतं की नाही होतं. पण आगाऊपणा पण करायला प्रॉब्लेम आहे तुम्हाला. आगाऊपणा करून बघायचा असतो कधी-कधी. खाडाखोड करून बघायची असते आयुष्यामध्ये. ठीक आहे ना? चला, त्याच्यातून काहीतरी लर्निंग होतं, ते पण नाही करून बघितलं. ठीक आहे, चला. अजून एक दुसरी गोष्ट अशी होती की मी सांगितलं की तुमचं सबमिट केल्यानंतर बॅक नसतं करायचं, पुन्हा परत करायचं. तिथं का असं कारण आहे? या लिंक अरे वाह! कॅमेरा ऑन झाला. आपोआप ऑन झाला. क्या बात है! मी आलो इन कॅमेरा. क्या बात है! माझं आहे ना, मी शिफ्टिंग झालोय. सध्या फार परिस्थिती वाईट आहे माझी. एकदम मिनिटा-मिनिटाची लढाई आहे. त्यातल्या त्यात काल काय असतं ना, लर्निंग लर्निंग किडा आहे आपल्या आतमध्ये. त्याला म्हणतो की पॅशनेट किडा असला पाहिजे लर्निंगचा. काल एक चांगली लिंक मिळाली होती, पण इट्स गुड थिंग की ते एक हेल्थ रिलेटेड मी मी लिंक पाठवली होती. कोणी बघितली का ती? कोणी केलं होतं लॉगिन? कोणी लॉगिन करून बघितलं? नाही करून बघितलं ना. मी फ्रीमध्ये दिली होती. मी त्यासाठी ₹1000 पे केले होते. छोटेसे केले होते. ₹50 पे केले होते. असं काही नाही. 1000 नाही. नंतर मी ₹3000 पण त्यांना नंतर पे केले. कारण लर्निंग किडा असला पाहिजे आतमध्ये, की खूप काहीतरी शिकण्याची इच्छाशक्ती असली पाहिजे. आणि नेमकं मला खूप दिवसानंतर एक गुड पर्सन भेटला, की हेल्थ रिलेटेड. इट्स रिअली वंडरफुल. म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं खूप महत्त्वाचं लेक्चर आहे आणि कदाचित आपण त्या लेक्चरसाठी आपला क्लास ड्रॉप केला आणि अ, तर आपला क्लास ड्रॉप केला. पण ठीक आहे माझ्यासाठी. म्हणून मी त्यांना नंतर सबस्क्रिप्शन असतं, नंतर ते 15 मिनिटात लवकर सबस्क्रिप्शन करा, कोर्स घ्या. मी घेतला. कारण मला मला स्वतःला कधी पण आयुष्यात लर्निंगसाठी मी वर्षभरात ₹1,00,000 खर्च करायला तयार असतो माझ्या स्वतःच्या कष्टातून. कारण बाबा, जर मी लर्निंग माझ्यातला विद्यार्थी मी जिवंत ठेवला, तर मी कोणाला तरी काहीतरी शिकवू शकतो. ही माझी स्टाईल आहे. तर नो डाउट तुम्ही तिथं येऊन बघायला पाहिजे होतं, तो बाबा काय म्हणतोय. त्याचा पण काहीतरी 15-20 वर्षाचा अनुभव होता. त्याने पण झपाटल्यासारखा काहीतरी अभ्यास केलेला होता आणि इट्स गुड थिंग की तो काहीतरी नवीन गोष्टी शिकत होता. ठीक आहे, जाऊ द्या. तो विषय जाऊ द्या. सो आपण पॉइंटवर येऊ पुन्हा परत. पॉइंट असा होता, की आपण एक ॲप आणलं होतं आणि त्या ॲपची तुम्हाला ट्रायल सांगितली होती. त्या ट्रायलमध्ये अजून कोणी सांगेल का? मला कोणीतरी हात वरती केला होता. अ, अ, तरन्नुमताई का रवीनाताई? कोणीतरी हात वरती केला होता. सर मी केलेला कोणी? होता. हां, संगीताताई बोला. आपण संगीता मा हां, बोला. हा माझा पण तोच पॉइंट होता. ताईने बोलून दिला प्रियंकाने की बरेच क्वेश्चन रॉंग झाले, तर ते समजले नाही की कसे रॉंग झाले, काय रॉंग झालं असं. आणि त्यात एक हे आहे सर की आपल्याला एक पेपर संपल्यावर आहे ना पुन्हा लॉग इन करावं लागतं. तर ते असं कंटिन्यू यायला पाहिजे होतं. म्हणजे पहिला पेपर सबमिट झाला की दुसरा परत लगेच ओपन व्हायला पाहिजे असं. नाही, त्याचं कारण असं असतं, खूप त्याच्यावर आपण आहे ना, आधी पण मनीषाताईंना माहिती असेल, मागच्या वेळेस पण जो सॉफ्टवेअर होतं, लिंक बेस्ड सॉफ्टवेअरचा तो एक बॅकड्रॉप आहे किंवा खूप त्याच्यावर अभ्यास केला. अ, आता तरी आपण अपडेशन केलं याच्यामध्ये सॉफ्टवेअरमध्ये, की तुम्ही एकदा सबमिट केलं की तो तुम्हाला डायरेक्ट डॅशबोर्डवर घेऊन जातो. म्हणजे पुन्हा परत तो लॉग इनवर घेऊन जातो. पण आधी काय व्हायचं माहिती का?
मुलं सबमिट करायचे आणि जर बॅकचं बटन दाबलं तर बॅकचं बटन दाबल्यानंतर पुन्हा परत तोच पेपर त्यांचा स्टार्ट व्हायचा आणि कॉम्पिटिशनमध्ये पण हा इश्यू आला आणि तोच पेपर स्टार्ट व्हायचा आणि मग नंदाताईंसारखं काय व्हायचं त्यांचा पुन्हा परत ते सबमिट करायचे आणि सबमिट पण व्हायचा. म्हणजे बघा पहिले पण सबमिट झाला, पुन्हा परत सबमिट व्हायचा आणि मग काहीतरी गडबड व्हायची. म्हणून आम्ही त्याला एक गोष्ट केली की एकदा तुम्ही पेपर स्टार्ट केला आणि त्याला सबमिट बटन केलं, मग तुम्ही काही केलं, बॅकला जरी गेलात नंतर परत सबमिट होणार नाही. मग पुन्हा परत त्याला लॉग इनच करावं लागेल आणि लॉग इन करण्यासाठी ना छानपैकी एकदा जर तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही तुमचं लॉग इन आय डी आणि पासवर्ड जर सेव्ह करून ठेवलं तर नंतर एकदा अहो माझ्याकडे माहिती का मी किती जणांचे मला तुम्हाला हेच कळत नाही मला काही ताई काय डिपो अहो माझ्याकडे 7-7 वर्षाचं माझ्याकडे ना याच्यात 12,000 कॉन्टॅक्ट नंबर आहेत. मी स्टेटसला ठेवलं की 1,500 लोक बघतात. ही माझी श्रीमंती आहे आणि मी ना आत्ता पण जर तुम्हाला सांगितलं ना एखाद्या ताईने मला सांगितलं प्रतिभा आहे पण त्यात ताईने जर मला सांगितलं नाही नाही, माझं नाव राणी आहे असं खूप सारे खोटे नाटे काहीतरी मी वापी नाही मी सुरतहून बोलते असं माझ्याकडे इथं असे मेसेज पण असतात आणि मग सांगतो मी ताईंना अहो ताई तुम्ही तर सुरतहून येत ना मग तुम्ही आता पुण्याला कसं काय आल्या तर नाही सर मी तेव्हा चुकून सांगितलं होतं तुम्हाला म्हणजे एवढे 7 वर्ष झाला माझा मोबाईल 7 वर्षाचे पण माझ्याकडे मेसेज आहेत अजून आणि तरी तो मोबाईल माझा चालू आहे तरी मी तुम्हाला सर्वांना त्याच्यात थ्रू उत्तर देतो आणि काय इनमिन कॉन्टॅक्ट असतात तरी डिफॉल्ट सेटिंग आणि हेन ते लगेच 8 दिवसात मेसेज क्लिअर करा मला कळत नाही. काय माहित पण माझा चाललाय बाबा तो फोन चाललाय ठीक आहे समथिंग इज हॅपन. काय सांगत होतो मी की आपण आहे ना पुन्हा परत लॉग इन केलं पाहिजे आणि तो त्याचा सेव्ह करून ठेवला तर पुन्हा ऑटोमॅटिक येतं ते ऑटोमॅटिक येतं त्याला सिलेक्ट केलं की नंतर पासवर्ड तुमचा एक 4 अंकी पासवर्ड सेट करून घ्या. करून बघा तो करून बघा मला उद्या सांगा काही प्रॉब्लेम नाही आपण पुन्हा परत रिव्हिजनला जाऊ प्लीज इकडे लक्ष द्या. उद्या आपली सर्वांसाठी माहिती सांगतो उद्या आपली लेवल 3 ची फायनल एक्झामची मी लिंक देणार आहे. लेवल 3 ची क्लिअर आहे. उद्या तुम्हाला क्लास आपला होईल कारण आपण आता थोडासा रिकवर करू. तुमच्या सवडीप्रमाणे मी सकाळीच ड्युटीला जाताना मी आज रात्रीच टाकून देईन. तुमच्या सवडीने उद्या दिवसभरात कधी पण सबमिट करा. त्याचा माझ्याकडे उद्या क्लासपर्यंत 9:30 आपच्या 9:45 ला भेटू वाटलं तर. पुन्हा परत मी आठवण करून देतो की 9:30 ला ज्यांनी टेस्ट सोडवले त्यांनी सोडवा. 9:45 ला भेटू आणि आपण लेव्हल 2 आणि लेव्हल 4 स्टार्ट करू. क्लिअर? क्लिअर आहे? आता मला पहिलं एक सांगा, ठीक आहे त्या ॲपबद्दल बोललो, आपण एक्झामबद्दल बोललो. मला तुमच्याकडनं हा एक मला उत्तर हवंय, की आता तुम्हाला लेव्हल 0 ज्युनियर, लेव्हल 0 सीनियर, लेव्हल 1 आणि लेव्हल 3 याच्यामधला सर्वांमधला फरक क्लिअर झाला का? कोण मला समजून सांगेल? याला म्हणतात रिव्हिजन. की मला ठीक आहे चुकेल तरी चालेल. पण तरी कोण सांगेल चुकलं तरी चालेल ना, आपण एकमेकाला समजून घेऊ. कोण सांगेल की लेव्हल 0 मध्ये असे कॅल्क्युलेशन, ज्युनियरमध्ये, सीनियरमध्ये, त्याच्यानंतर लेव्हल 1 मध्ये आणि लेव्हल 3 मध्ये काय फरक जाणवला? कन्सेप्ट क्लिअर झाल्या का? कुठले फॉर्म्युले आपण वापरले? आतापर्यंत किती फॉर्म्युले कुठल्या लेव्हलमध्ये आपण शिकलो? प्लीज एनीवन थोडंसं फास्ट जरा. मला माहिती आहे तुम्ही हुशार आहेत सर्वजण. बोला जरा. चुकलं तर चुकलं. असं काही नाही. थोडंसं फास्ट प्लीज कोणीतरी. हं. सांगा अंकिताताई, लवकर सांगा. हा सर ज्युनियर जी आहे 0 लेवल ज्युनियर मध्ये युनिट वरती आपण कॅल्क्युलेशन करतो आणि सिनियर मध्ये आपण युनिट 1 आणि 10 कॅल्क्युलेशन असतं आपलं आणि फर्स्ट लेवल मध्ये युनिट 1 आपला जी फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला यूज जसं म्हणण्यास +5 असं आणि 3 मध्ये 3 वरती आणि दोन्ही मिळून फॉर्म्युले यूज होतात आणि थर्ड मध्ये सबट्रॅक्शन आणि ऍडिशन दोन्हीचे फॉर्म्युले आहेत बरोबर का सर? तुम्ही बरोबरच सांगतायत ना. कॉन्फिडन्स तुमचा आहे. नो प्रॉब्लेम. बरोबरच सांगतायत. अजून कोणी सुधारणा करेल? त्या ताईंचा थोडासा इंटरनेटचा पण इश्यू आहे. पण अजून त्याच्यापेक्षा बेस्ट कोण सांगेल अजून? थोडंसं फास्ट प्लीज. रिव्हिजन. थोडंसं फास्ट प्लीज. थोडंसं फास्ट. कोण सांगेल? कोणाचा हात वरती येईल? सर संगीताताई. हां, सांगा. सर मध्ये आपण एक
आणि बीट्स रॉड्स वर बीट्स कसे दाखवायचे ते शिकलो आणि पुन्हा बीट्स वरून नंबर कसे लिहायचे. तर लेवल मध्ये काही फ्रेंड्स बेस्ट फ्रेंड्स शिकलो आणि सिम्पल सिम्पल कॅपिटल म्हणजे फॉर्म्युल्यांची आपल्याला त्या ताईंचा पण प्रॉब्लेम आहे, नेटवर्कचा इश्यू आहे. बरोबर ना? ऍग्री विथ मी, नेटवर्कचा इश्यू आहे. ज्या दोघा ताईंना बोलण्याची खूप इच्छा होती त्यांच्याकडे टेक्नॉलॉजीचा प्रॉब्लेम आहे. आता ज्या ताईंकडे टेक्नॉलॉजी स्ट्रॉंग आहे त्या कोणाच्या ताईंची इच्छा आहे का बोलायची? एनिवन ताई, लवकर झालं प्लीज प्लीज. बर, चला ठीक आहे. सर मी सांगू? कोण? नंदा? अ, हा बोला. आवाज येतोय क्लिअर? एकदम क्लिअर येतोय, बोला. हा. झिरो लेवल मध्ये डायरेक्ट कॅल्क्युलेशन करतोय आपण आणि जे 1 आणि 3 याच्यामध्ये इन हाऊस फॉर्म्युला आणि नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला हे यूज केले होते. त्यामध्ये ते 16 फॉर्म्युले होते. आणखीन वरचे 1 to 9 चे परत 9 25 फॉर्म्युला होते. हम्म. अजून छान आवाज सिम्पल येतो. कॅल्क्युलेशन. ठीक आहे, तुम्ही अजून अजून थोडस डिटेल्स. ठीक आहे, काय हरकत नाही, चांगलं बोलतोय. आता ठीक आहे, मी थोडा प्रश्न वाढवतो. आता कोणा ताईंना असं वाटतंय की मी आता लेवल 0 मला शिकवायला येतंय, आता लेवल 0 ज्युनियर शिकवता येतंय, लेवल 0 शिकवता येतंय, मला लेव्हल 1 पण शिकवता येईल आणि लेव्हल 3 पण शिकवता येईल, पण असा प्रॉब्लेम आहे की मी नेमका क्लास कसा चालू चालू करू, किंवा माझ्याकडे विद्यार्थी आहेत पण नेमकं मी त्यांना कसा चालू करू. असे खूप सारे. आता काही जण माझ्याकडे सोनवणे ताईंनी माझ्याकडे दुपारी बॅनर मागितलं होतं. मी दुपारचं अजून दिलं नाही त्यांना, कारण माझी ही सिस्टम आहे ना. मी आज ऍक्च्युली तुम्ही जेव्हा फोन केला ना ताई, तेव्हा मी घरी येत होतो 11 वाजता. म्हणजे मी आज हाफ डे घरी आलो, पण हाफ डे पासून मी त्याच्यानंतर मी आत्ता 10 मिनिटापूर्वी मी फ्री झालो आणि 10 मिनिटापूर्वी मी तुमच्या समोर आलो. आणि दुपारी मी बघितलं होतं की हे चालू होतं काल, ऑलरेडी काल हे चालू होता कॅमेरा. आज कसं काय बंद झाला मला अचानक, कारण खूप धूळ होती, प्रचंड धूळ झालेली होती घरात. आणि मॅडम इथं कानबाईच्या गावासाठी गावाला गेलेल्या होत्या आणि मला घरी यावं लागलं, कारण घरी थोडंसं रिनोव्हेशनचं काम चालू आहे आणि म्हणून खूप थोडीशी गडबड होती. नो प्रॉब्लेम. त्यात मी देऊ शकलो नाही, पण मी बॅनर तुम्हाला सर्वांना देतो उद्या वगैरेपर्यंत. तर प्लीज इकडे लक्ष राहू द्या. मी काय सांगतो माझ्याकडे इकडे लक्ष राहू द्या, मग तुम्ही बोला. आता सर्वजण इकडे लक्ष द्या. 4 लेवलचं मी थोडंसं डिटेलिंग करून देतो तुम्हाला. लेवल 0 ज्युनियर. लेवल 0 ज्युनियर ही लेवल ही मुलांना, जे मुलं लहान लहान पिल्लू आहेत, की जे साधारण 1ली-2री पर्यंतचे मुलं आहेत, ज्युनियर ज्युनियर सिनियर के जी जे काय असतील, 1ली आणि 2ऱ्या पर्यंतच्या मुलांसाठी लेवल 0 ज्युनियर आहे. लेवल 0 सीनियर ही 2रीपेक्षा मोठे मुलं किंवा हे बघा, जर 1ली आणि 2रीच्या मुलांची पात्रता असेल तर त्यांच्यासाठी पण आहे. पात्रता असली पाहिजे ना. त्यांना 99 माहिती असला पाहिजे, 68 माहिती असला पाहिजे, 59 माहिती असला पाहिजे. जर माहिती असेल तर त्यांना सिनियर पण शिकू शकतो. असं काही नाही की त्यांना शिकू शकत नाही, शिकू शकतो. पण झिरो ज्युनियर ही खास करून लहान लहान पिल्लांसाठी आहे. सीनियर ही सीनियर मुलांसाठी आहे. मग याच्यामध्ये आपण डायरेक्ट लेवलचे कॅल्क्युलेशन घेतो. नॉर्मली मी पुन्हा परत तुम्हाला आठवण करून देतो, की नाशिक सारख्या मोठ्या मोठ्या मराठा विद्याप्रसारक सारख्या खूप मोठ्या मोठ्या लाखोचे कॉन्ट्रॅक्ट आहेत काही 1-2 कंपन्यांचे, आणि ते लाखो रुपये कमवतात. पण मी ऑन रेकॉर्ड सांगतोय. आणि तिथं नुसतं बीट आयडेंटिफिकेशन करणं, याला 96 म्हणतात, याला 42 म्हणतात, याला 36 म्हणतात, अशा याला लेवल 0 म्हणतात ते. आणि बेसिक अबॅकस म्हणून शिकवलं जातं. आणि पालकांकडनं रजिस्ट्रेशनच्या नावाने ₹1,500 रजिस्ट्रेशन, त्याच्यानंतर ₹3,000 लेवलची फी, त्याच्यानंतर एक्झामची, याची त्याची, असं करून 4-4.5 टप्प्याटप्प्याने उतरून घेतात. लक्ष द्या. पण म्हणून बोर्ड बनवताना लिहून घ्या सर्वजण. बोर्ड बनवताना आठवणीने एक बोर्डमध्ये ओढ लिहायची. 3,000ची लेवल मोफत शिकण्यासाठी कॉन्टॅक्ट करा. एक ओळ जरूर टाकायची त्याच्यामध्ये. 3,000ची लेवल शिकण्यासाठी कॉन्टॅक्ट करा. आता काय असतं,
का असं लिहायचं? कारण ऑफर द्यावी लागते. लोकांपर्यंत ऑफर पोहोचल्यानंतर लोक तुमच्याकडे चौकशीला येतात आणि आल्यानंतर त्यांना सांगायचं येस, मी लेव्हल 0 तुम्हाला मोफत शिकवेन. मात्र कुठल्या मुलांना मोफत शिकवायची ते पण लक्ष द्या, की ज्या मुलांना बेसिक अंडरस्टँडिंग आहे, जे मुलं कॅल्क्युलेशन सहज करू शकतील आणि जे मुलं तुमच्या साधारण 4 क्लासेस सॅटर्डे संडे 4 क्लासेसमध्ये लेव्हल 0 सीनियर ते कंप्लीट करतील, अशा मुलांना लेव्हल 0 जरूर मोफत शिकवायची. क्लिअर करतो मी तुम्हाला, काय बोलतो तुम्हाला. 4 मग त्याच्यामध्ये त्यांना इंटरेस्ट, व्हॉट इज द अबॅकस, वॅबॅकसचं टूल, तरन्नुताई मैं जो बता रहा हूँ समझ लो, इसके लिए बैक स्ट्रेट रखो, बैक स्ट्रेट रखो. बीट्स आयडेंटिफिकेशन, व्हॅल्यूवरून बीट ड्रॉ करणं, त्याच्यानंतर राईट रॉड, त्याच्यानंतर लेफ्ट रॉड, त्याच्यानंतर माझं काहीतरी मिरर इमेज झालेली आहे का? कोणीतरी सांगेल का? तुम्हाला उलटा दिसतोय का मी? हो, असं वाटतंय मला. हो, उलटा झालाय मी. उलटा झालोय मी. नाही सर, बरोबर आहे? नाही, मला बरोबर मला दिसतोय? सरळ दिसतो. बरोबर दिसतोय? हो, 29. मला मला काहीतरी गडबड दिसतंय. हां, थांबा. तुम्हाला बरोबर दिसतोय मी 29? बरोबर दिसतोय? बरोबर दिसतोय का? मला असं का वाटतंय, की माझं रिफ्लेक्शन झालंय? हो सर, हां, बरोबर आहे सर. काय माहित कॅमेरा मध्येच ऑन झाला ना? मला जरा डाऊट वाटतंय मी ऑन झाल्यापासून, की काहीतरी मिस्टेक. कारण मला हा माझा हं? राईट हँड कोणता आहे सर तुमचा? माझा हा राईट हँड आहे. बरोबर दिसतोय हा, तुम्हाला? मग बरोबर आहे ना. बरोबर दिसतोय? बरोबर आहे ना. बरं ठीक आहे, चला. हो बरोबर. हो. बरोबर आहे सर, बरोबर आहे. बरोबर आहे, काय हरकत नाही. चला ठीक आहे, ठीक आहे. काय हरकत नाही. मला काहीतरी नाही, माझी खरंच मिस्टेक आहे. मी नंतर त्याला कॅमेराला चेक करतो, नो प्रॉब्लेम. कारण असं नाही होत. मला जे दाखवायचं ना, तर असं मला कालपर्यंत नव्हतं दिसत. पण आता तुमचं आणि माझं काहीतरी मॅच होतोय हा, काय माहित. कारण मिरर इमेज. चलो ठीक आहे. व्हॉट आय से, परत एकदा सांगतो, की जे मुलं अंडरस्टँड करतील त्यांना लेव्हल 0 शिकवायचं. मग ते कसं? कसं लेव्हल 0 सीनियरचं पण बुक आपल्याकडे येणार आहे. कारण जर पालकांनी सांगितलं तरी पालक आग्रह करतात, नाही नाही आम्हाला पहिल्यापासून पाहिजे, बुक पाहिजे, सर्व पाहिजे, आम्ही फी भरायला तयार आहोत. पण आपलं काम आहे 3,000ची लेव्हल लेव्हल बेसिक लेव्हल मोफत शिका. अबॅकस शिकण्यासाठी बॅग आणि टी शर्टची गरज नाही. हे पण लिहा, लोकांच्या डोक्यात टाका ते, की शिकण्यासाठी बॅग आणि टी शर्टची गरज नसते. आपण सक्त विरोधात आहोत. आता काही ताईंना इकडचं तिकडचं बघून अंगात येतं, की नाही टी शर्टच पाहिजे, आपलं नावच पाहिजे आणि त्याच्यात बॅगच पाहिजे. बट आपण ब्रेन ट्रेन एकदम सक्त विरोधात आहे. त्याच्यासाठी आपण 20 वर्ष मेहनत केलेली आहे. 20 वर्षापासून जेव्हा लोक 60-60, 70-70 हजार रुपये भरून फ्रँचायझीज घ्यायचे, तेव्हापासून हा संकल्प घेतलाय. तर मी माझ्या संकल्पात वेळ आली, कमी विद्यार्थी ऍडमिशन घेतील तरी चालेल, पण आपल्या तत्वांशी आपण क्लिअर असलं पाहिजे, की आपण साधी तुम्हाला जी बॅग दिली ना, ती एक प्रेझेंटेशन व्हावी. एक साधं मुलांना कॅरी करता यावं म्हणून आपण ती बॅग देतो. एक ₹5 व्हॅल्यूची बॅग देतो. कारण बाबा ते आपलं बुक आणि टूल आपलं त्याच्यात व्यवस्थित जावं त्यांच्यापर्यंत. बाकी काही उद्देश नाही. अ, पण तत्वांशी आपण अजून तरी हे आपण हे केलेलं नाही. ठीक आहे. लिहा त्याच्यामध्ये आणि मी काय सांगितलं इकडे लक्ष द्या, की आता आपण जे ॲप आहे, या ॲपमध्ये असा एक प्रश्न आला, की जर तुम्ही 0 लेव्हल मोफत शिकवलं, मुलांना सर्टिफिकेट पाहिजे, त्यांना एक्झाम पाहिजे, त्यांना प्रॅक्टिस पाहिजे. मग आपण त्यांना ₹50चं रजिस्ट्रेशन देणार आहोत. जर मोफत शिकले तर. लक्ष द्या मला काय म्हणायचंय. मोफत शिकले तर. मोफत शिकले तर त्यांना ₹50चं आपण रजिस्ट्रेशन देणार आहोत. त्याच्यामध्ये त्यांना 6 महिन्यासाठी हे ॲप अनलिमिटेड प्रॅक्टिस, जे काही त्यांना लेव्हल 0 किंवा सीनियरमध्ये तुम्ही रजिस्टर कराल, त्यांची एक्झाम पण होईल. कशी एक्झाम? एक ऑफलाईन एक्झाम आणि ऑनलाईन एक्झाम. जे मी तुम्हाला टीचर म्हणून दिली होती ना तुम्हाला लेव्हल 0ची, तशी पण एक आपली ऑफलाईन एक्झाम आहे. म्हणजे ही इथं नाही, इथं हे प्रॅक्टिस आहे. पण त्यांना आपण लिंक देणार. तिथं स्कोर बघणार, ते स्टेटसला ठेवणार, की येस, येस टीचर मला 90